नमस्कार. आज आपण अतिशय चविष्ट मोड आलेल्या कडव्या वालाचं बिरडं बनवणार आहोत. हे एक बिरडं असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे बिरडं तयार होतं. हे बिरडं तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, अगदी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट असं हे वालाचं बिरडं तयार होतं. मोड आलेल्या कडव्या वालाचं बिरडं बनवण्यासाठी मोड आलेले कडवे वाल आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्याची सालं काढून 2 ते 3 पाण्याने धुवून झाल्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. बिरडं बनवण्यासाठी इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी ओलं खोबरं. खोबरं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, म्हणजे कमी अधिक जास्त वापरू शकता. अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करून पाण्याचा वापर न करता हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा साधारण परतून झाल्यानंतर 2 ते 3 कढीपत्त्याची पानं आपण हाताने तोडून टाकणार आहोत. त्याच्यामुळे छान असा स्वाद येतो बिरड्याला. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये 2 चिमूटभर इथे आपण हिंगाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट 2 चमचे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. घरगुती लाल तिखट नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत. हे बिरडं कमी मसाल्यांमध्ये अगदी अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा. 7 ते 8 लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत. इथे आपण आता मसाले आणि लसूण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. 5 मिनिटभर आपण मसाले आणि लसूण परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आपण आता मसाले परतून झालेले आहेत. मसाले परतून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेला 1 टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत परतून घेणार आहोत. कडव्या वालाची सालं काढून झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये आपण पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. इथे आपण ह्या मसाल्यावर 1 मिनिटभर आपण हे कडवेवाल आहेत ते परतून घेणार आहोत. कडवेवाला थोडंसं उग्रपणा असतो, त्याच्यामुळे मसाल्यावर अशा पद्धतीने परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो. 1 मिनिटभर आपण मसाल्यावर हे कडवे वाल आहेत ते परतून घेणार आहोत. इथे पाण्याचा वापर न करता हे वाल अशा पद्धतीने मसाल्यावर परतून घ्यायचे, म्हणजे चवीलासुद्धा बिरडं छान तयार होतं. तर इथे तर मसाल्यावर कडवे वाल व्यवस्थित असे परतून झालेले आहेत. इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबरं आणि जिऱ्याचं, ते वाटण आपण इथे आता परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता वाटण आहे ते बिरड्यामध्ये व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. वाटण परतून झालेलं आहे. वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण बिरड्यामध्ये पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी वाफवून घेणार आहोत. वाफवून घेतल्यामुळे काय होतं, बिरड्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीसा होतो आणि बिरडं चवीलासुद्धा छान तयार होतं. 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. झाकण काढून एकदा बिरडं आपण ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला कितपत रस्सा भाजी पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे मी साधारण ही भाजी रस्सा भाजी बनवणार आहे, त्याच्यामुळे साधारण थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. साधारण ही भाजी आपल्याला चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाता येईल इतपत आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे. गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आहे. झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत. 10 ते 12 मिनटामध्ये 1 ते 2 वेळा झाकण काढून पाण्याचा अंदाज घेतलेला. 10 ते 12 मिनटं झालेले. झाकण काढून इथे भाजी एकदा आता ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. भाजी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. इथे पाहू शकता भाजी छान मऊसर अशी शिजलेली आहे. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. इथे आवडत असल्यास तुम्ही थोडासा गुळाचा वापरसुद्धा करू शकता. इथे मी गुळाचा वापर न करता फक्त मिठाचा वापर केलेला आहे. मिठाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत. इथे आपण आता गॅस बंद करताना वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. ही एक कडव्या वालाची रस्सा भाजी असेल आणि सोबत लोणचं पापड असेल तर नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे कडव्या वालाचं बिरडं तयार होतं. एकदा अशा पद्धतीने हे कडव्या वालाचं बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.